10वीच्या पुस्तकातील स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये पुढचं एक्झाम्पल आहे पान नंबर 52 वर सराव संच 2.6. गणित असं आहे, पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे पहा कसा त्यांचं काय म्हणणं आहे की पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. मग आपण काय करायचं, निशूला ते काम करण्यासाठी x दिवस लागतात. किती दिवस लागतात? x दिवस लागतात असे मानू. म्हणून पिंटूला किती आहेत? 6 दिवस जास्त आहेत. म्हणून पिंटूला ते काम करण्यास लागणारे दिवस बरोबर x अधिक 6. पहा, निशूला 1 दिवस, पिंटूला 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे x अधिक 6 झाले. पुढे त्यांची अट अशी आहे, दोघांनी मिळून काम केल्यास ते काम करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. दोघांनी मिळून, पहा, कोणी? निशूने आणि पिंटूने दोघांनी मिळून ते काम जर केलं एकत्र तर त्यांना ते काम करण्यास 4 दिवस लागतात. पहा, हे अटले महत्वाचे. x दिवस लागतात हे नीट समजून घ्या. आता समजा म्हणतो मी, एवढं एखादं काम आहे, काय काम असू द्या, एवढ्यामध्ये खड्डे खांदायचे, हे जमीन सपाट करायची वगैरे वगैरे. जर याला 10 दिवस लागत असले, समजा 10 दिवस लागत असले, याचा अर्थ काय? त्याचे तो 10 समान भाग करत असतो आणि रोज एक एक काम करत असतो. म्हणजे हे 1/10, 1/10, 1/10, 1/10 असे 10 दिवस काम करतो. याला जर 20 दिवस लागले तो काय करत असतो? मग त्याचे 20 भाग करत असतो, रोज एक एक भाग करत असतो. म्हणजे जेवढे दिवस त्याला कामाला लागतात तेवढे तो कामाचे भाग पाडतो. हे समजून घ्या नीट. 20 दिवस लागले याचा अर्थ काय? त्याने त्या एका कामाचे 20 भाग केले आणि रोज एक काम भाग करतोय. मग आता पहा बरे, निशूला x दिवस लागतात याचा अर्थ काय? तो त्या कामाचे x भाग करतो, त्यातला रोज एक भाग करतो. म्हणजेच निशूचे रोजचे काम, हे पाहिले महत्वाची संकल्पना आहे. निशूचे रोजचे काम बरोबर 1/x. हा काय प्रकार आहे? नीट पहा, समजून घ्या. हा प्रकार समजत नाही. त्याला x दिवस लागतात. x दिवस म्हणजे 10, 15, 20 किती का असना, तो त्या कामाचे तेवढे भाग पाडतो. म्हणजे आणि रोज एक भाग त्यातला घेतो. म्हणजे 10 दिवस असेल तर तो 10 भाग पाडतो. रोजचे काम 1/10. 5 दिवस लागले, रोजचे काम 1/5. एकच दिवस लागला तर रोजचे काम 1/1. असं एकच काम लागतं ते. असं पिंटूचे रोजचे काम बरोबर 1/x अधिक 6. कारण पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. म्हणजेच तो निशूच्या कामाच्या भागापेक्षा 6 भाग तो जास्त करतोय आणि त्यातला एक भाग काम रोज करतोय. त्यामुळे त्याला पिंटूचे रोजचे काम आले 1/x अधिक 6. दोघांचे मिळून 1 दिवसाचे काम, दोघांचे मिळून 1 दिवसाचे काम. आता किती होणार? दोघांचे मिळून 1 दिवसाचे, दोघांच्या कामाची बेरीज होणार. म्हणजे 1/x अधिक 1/x अधिक 6. हे दोघांचे मिळून काम आहे. त्यांची अट कशी आहे? दोघांनी मिळून जर ते काम केलं, ते काम करण्यास 4 दिवस लागतात. मग ती अट महत्वाची आहे. 1/x अधिक 1/x अधिक 6 हे रोजचं काम दोघांचे मिळून गुणिले 4 दिवस, तेव्हा ते एक काम पूर्ण झालं. काम एकच आहे, एक युनिट, एक काहीतरी एकच काम आहे.
ते काम पूर्ण झालं. पहा हे महत्वाचं बघा. 1/x अधिक 1/x अधिक 6 गुणिले 4 बरोबर काय आले 1. त्या पुढले स्टेप पाहता नीट. हे थोड्या वेळ आहे तसं मांडू. 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर हा 4 गुणिले ना तिकडे भागिले होणार 1/4. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे. आता हे समीकरण फक्त महत्वाचं ध्यानात ठेवा. आता मी बाकी सगळं पुसून टाकतो. हे समीकरण महत्वाचं आहे आपल्याला. पाहता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. पहा 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1/4. आता तुम्हाला माहिती आहे 2 अपूर्णांकाचा छेद भिन्न असेल तर त्याचा तिरकस गुणाकार अंशस्थानी लिहावा व छेदाछेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहावा. मग तिरपा गुणाकार 1 ने गुणल्याने काय फरक नाही पडणार. उत्तर तेच राहणार आहे. x अधिक 6 एक्के x अधिक 6 अधिक x एक्के x. x चा पण पाडा असतो जसा 2 चा 2 चा 3 चा काय असतं तसा x एक्के x असं म्हणायचं. x एक्के x भागिले ह्या दोघांचा गुणाकार x कंसात x अधिक 6 बरोबर 1/4. म्हणून हा x आणि हा x या दोघांची बेरीज होणार x आणि x 2x अधिक 6 भागिले x गुणिले x x चा वर्ग x गुणिले x x चा वर्ग आला आणि 6 गुणिले x अधिक 6x बरोबर आले 1/4. पुढे गणितामधला एक महत्वाचा नियम. 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. तुम्ही या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करायचा दोघांच्या मध्यभागी बरोबर चिन्ह मांडायचं. आता आपण या दोघांचा पण अगोदर लिहू शकतो या दोघांचा आधी लिहू शकतो. पण हे वर्ग समीकरण आहे शक्यतो वर्ग हा डावीकडे पाहिजे म्हणून या दोघांचा अगोदर मांडायचा. तिरकस गुणाकार x वर्ग अधिक 6x बरोबर 4 ने या दोघांना गुणायचं 4 दुने 8 8x अधिक 6 चौक 24 म्हणून x वर्ग अधिक 6x. पलीकडचा 8x आहे अलीकडे आल्या वजा होणार वजा 8x. पलीकडचे 24 अधिक आहेत अलीकडे वजा होणार वजा 24 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण नेहमीप्रमाणे सोडवायचं. पहा x वर्ग 1 मिनिट लगेच नाही सोडवायचं. आज याचं आपल्याला स्वरूप द्यायचं. सांगा वेगवेगळं चिन्ह आहे की नाही वजाबाकी होणार. चिन्ह मोठ्याचं वजा 2x वजा 24 बरोबर 0. बघा आता 2 संख्यांची वजाबाकी 2 येते आणि गुणाकार 24 येतो. पहा नीट 2 संख्यांची वजाबाकी 2 गुणाकार 24 अशा 2 संख्या शोधायच्या. 6 चौक 24 6 आणि 4 6 आणि 4 ची वजाबाकी 2 येते आणि 6 आणि 4 चा गुणाकार 24 येतो. मग 6 कसा पाहिजे वजा 4 कसा पाहिजे अधिक तरच याचं उत्तर वजा 2 होईल. असे पोड पाहिजे म्हणजे उत्तर असं होणार x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. म्हणून येथे पाहता x कॉमन काढायचा काय होणार x कंसात x वजा 6 4 च्या पाड्यात 24 आहेत 4 सक 24 बरोबर 0. हा कंस आणि हा कंस समान पाहिजे म्हणून उत्तर आलं x वजा 6 x अधिक 4 बरोबर 0. आता पहा या दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजेच हे तरी 0 किंवा हे तरी 0 म्हणून असं मांडायचं x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. म्हणून 6 वजा की नाही अधिक होणार x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 4. परंतु x हे काय आहेत दिवस आहेत. दिवस ऋण असतील का नाही ते लिहायचं काय लिहायचं परंतु x ही दिवसांची x ही काय आहे दिवसांची संख्या आहे
ती ऋण नसते, म्हणून x बरोबर -4 अग्राह्य, ते ग्राह्य धरायचं नाही, म्हणून x बरोबर 6. आता x काय आहे? निशूला लागणारे दिवस आहेत म्हणून लिहायचं निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस बरोबर 6. दुसरा कोण आहे? पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस किती आहेत? x + 6 आहेत, म्हणजे 6 + 6 म्हणजेच 12 दिवस लागले. निशूला 6 दिवस लागले, पिंटूला 12 दिवस लागले. पहा इकडे, निशूचे रोजचे काम 1/6, पिंटूचे रोजचे काम 1/12. दोघांचे मिळून रोजचे काम होणार 12 × 12, 6 × 6, 12 × 72, म्हणजेच 18/72, म्हणजेच 1/4. दोघे मिळून दररोज 1/4 काम करतात, म्हणजे एका कामाचे 4 भाग करतात दोघे मिळून, आणि ते काम मग 4 दिवसामध्ये त्यांचं पूर्ण होणार.